श्री स्वामी समर्थ. स्वर्ण पीठिकापूर वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. ते पीठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी गंगेचे स्नान करीत. शंकरभट्टांनी प्रश्न केला, आर्यवर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पीठिकापुरमला येतात का? श्रीपाद प्रभू म्हणाले, भौतिक पीठिकापुरममध्ये सुवर्ण पीठिकापुरम आहे. हे केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. सुवर्ण पीठिकापुरम हे केवळ योग्यचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांचाच गोचर असते. तसेच काशी येथेही सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी बनलेले आहे. शंकरभट्टांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षर सत्य आहे. याचे भाषांतर करण्याची योग्यता निवड श्रीपाद श्रीवल्लभच करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणारे, त्यासंबंधित रहस्य करणारे यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल. हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून पूजा केल्याने तसेच पारायण केल्याने कलियुगात सर्व शुभ गोष्टी घडतील. शंकरभट्ट म्हणाले, या अल्पज्ञांकडून आपण केवढे महत्कार्य करून घेत आहात. मला आश्चर्य वाटते व आनंदही होतो. भास्कर पंडित म्हणाले, अद्भुत अशी महत्कार्य काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा विनोदी स्वभाव आहे. हे केवळ दिव्य शक्तीचे निदर्शन आहे. एक दिवस एक संन्यासी कुकुटेश्वर मंदिरात आले. श्रीपाद प्रभू म्हणाले, यांना मंदिरात येऊ का दिले? मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना संन्यासी का म्हणावे? तितक्या संन्याशाचे डोळे उघडले. श्री स्वामी समर्थ.